सुरुवातीला बघूयात प्रजासत्ताक दिनासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशभरामध्ये 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, तर कर्तव्य पथावरती भव्य सोहळा होणार। एकता, विविधता आणि प्रगती यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना। दिल्लीतल्या इंडिया गेट जवळील कर्तव्य पथावर सकाळी 10 वाजता शानदार परेडचं आयोजन। भारतीय लष्कराची ताकद पाहायला मिळणार। यावर्षी एकूण 30 चित्ररथ कर्तव्य पथावरती पाहायला मिळणार। प्रजासत्ताक दिन भारताच्या आन बान शानचं प्रतीक। विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ होतो। पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा। मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न, तर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचंही आयोजन। भारताचा आज 77वा प्रजासत्ताक दिन। यानिमित्त तामिळनाडूमधील पांबन पुलाला आकर्षक अशी रोषणाई, आकर्षक विद्युत रोषणाईनं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील प्रशासकीय इमारतींना तिरंगी साज, मंत्रालय, नवी मुंबई महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला तिरंगी विद्युत रोषणाई। प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनाला तिरंग्याची आकर्षक अशी रोषणाई, आकर्षक रोषणाईची दिल्लीकरांना भुरळ। भंडारा जिल्ह्यातील आंबोरा केबल स्टे ब्रिजवरती तिरंग्याची विद्युत रोषणाई। प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आलेली विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। देशभरात प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या आकर्षक फुलांनी इथं सजावट करण्यात आली आहे। विठ्ठल मंदिराला विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे।